नागपुर जिले के पारड़सिंगा में विधि सेवा महाशिविर और सरकारी योजनाओं के महासम्मेलन का आयोजन हुआ। इस आयोजन में सरकारी योजनाओं को सीधे लाभार्थियों तक पहुंचाने के साथ ही विधि सेवाओं को भी ग्रामीण भाग के नागरिकों तक पहुंचाया गया। सरकार की योजनाएं सीधे लाभार्थियों तक पहुंचे, इसे लेकर राज्य सरकार द्वारा कई तरह के उपक्रम चलाए जा रहे हैं। सरकार की एक पहल है कि वो सीधे लाभार्थियों तक पहुंचकर उन्हें लाभ दे रही है। जिले के पारड़सिंगा में स्थित श्री सती अनुसया माता मंदिर में विधि सेवा महाशिविर और सरकारी योजनाओं के महासम्मेलन का आयोजन हुआ, जिसमें सीधे लाभार्थियों को लाभ वितरित किया गया। इस सम्मेलन में उपस्थित मुंबई उच्च न्यायालय के वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश तथा मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ के पालक न्यायमूर्ति नितिन सांबरे ने कार्यक्रम के आयोजन की सराहना की और इस तरह के आयोजनों का लाभ बताया। माननीय श्री इटनकर साहेब जिल्हाधिकारी नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामुनी साहेबांनी आपण सर्वांना विविध शासकीय योजनांच्या संदर्भात माहिती करून दिली। या संदर्भात जर का आपल्याला कधी काही माहिती लागली तर आपल्याला एकच पर्याय राहतो आणि तो म्हणजे त्या ऑफिसमध्ये जा, त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या संदर्भात विचारा किंवा त्याला आपण इन्क्वायरी म्हणतो ती करा आणि त्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळेल त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करतो। पण माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणात मला एक आवर्जून उल्लेख करण्यासारखी गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे त्यांनी विविध शाळांमध्ये जे कॅम्प्स घेतले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले कास्ट सर्टिफिकेट आणि विविध असे सर्टिफिकेट ज्याला आपण क्रिमिलियर सर्टिफिकेट झाले, कास्ट सर्टिफिकेट झाले, रेसिडेन्शियल डोमिसाइल सर्टिफिकेट झाले, या संदर्भात जी काही कारवाई केली, जी काही उपलब्धता करून देण्यात आली, ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे। इसी कार्यक्रम में उपस्थित नागपुर जिले के पालक न्यायमूर्ति अभय मंत्री ने कहा कि हमारा ये प्रयास होना चाहिए कि योजनाओं का लाभ सीधे उनके जरूरतमंदों को पहुंचे। साथ ही ये भी जरूरी है कि इन योजनाओं का कोई दुरुपयोग न कर सके। आपण बघतो या महामेळ्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या व स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत व त्यासाठी आपण हा मुद्दाम कार्यक्रम घेतलेला आहे। आपल्या इथं आज या कार्यक्रमासाठी जवळपास 100 ते 125 PLV सुद्धा हजर आहेत आणि लॉ कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा आहेत। मी त्या सर्वांना विनंती करतो की ही जी आपल्या योजना आहेत त्या तळागाळातील लोकांना ज्यांना खरे आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि त्याचा त्यांना लाभ द्यावा। नाहीतर बरेचदा असं बघतो की ह्या योजनांचा जो लाभ घेतात ते व्यक्ती त्यांना म्हणजे त्यासाठी पात्र नसतात, परंतु त्या योजनांचा दुरुपयोग करतात व स्वतः घेतात। तर त्यामुळे आपण त्याचं जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना कशी पोहोचवता येईल त्याचा विचार करावा, प्रयत्न करावे। प्रमुख जिला व सत्र न्यायाधीश तथा जिला विधि सेवा प्राधिकरण के अध्यक्ष दिनेश सुराना ने अपने उद्बोधन में बताया कि इस कार्यक्रम के माध्यम से नागरिक ही एक दूसरे को मदद कर रहे हैं। एक संत असतो, तो संत जो आहे तो जेव्हा काही देत असतो तर त्याचे डोळे आणि जो डोका असतो तो खाली असतो, तर त्याला विचारण्यात येते की आपण दान देणारे आहे, आपला हात वर आहे देताना, तर आपले डोळे आणि डोकं आपलं खाली का असतो? तर ते संत म्हणतात की देनहार कोई और है, देवत है दिन रैन, लोग भरम हम पर करे तासो नीचे नैन। विधी सेवा प्राधिकरण आणि प्रशासनामार्फत हीच परिस्थिती आहे की देणारा कोणी दुसरा आहे। म्हणून हा कार्यक्रम जरी विधी सेवा प्राधिकरण आणि प्रशासनाने आयोजित केलेला आहे तरी पण हे शासनाची सेवे जी आहे ते नागरिकांना द्यावी याची आपली जी घटना आहे, म्हणून आपणच आपल्याला देत आहोत अशी संकल्पना ही आहे। आपण या महाशिबिराचे खूप लाभ घ्यावा असं आपल्याला आवाहन करून धन्यवाद। इस कार्यक्रम के माध्यम से एक तरह से सरकार और प्रशासन सीधे ग्रामीण भाग के नागरिकों तक पहुंचे। नागपुर के जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने बताया कि किस तरह से प्रशासन गांव तक पहुंचकर सरकार की योजनाओं को जनता तक पहुंचा रहे हैं। ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि आमची सगळी टीम इथे बसलेली आहे सर, आय विल अश्युर फ्रॉम दिस स्टेज की जे सगळ्या नागरिकांचे जे हक्क आहे ते आम्ही त्यांना लवकरात लवकर जे राईट टू सर्व्हिसमध्ये मिनिमम स्टिप्युलेट टाईममध्ये आम्ही पोहोचण्याचा आमचा
सिन्सिअर एफर्ट आहे आणि आमची सगळी टीम त्यासाठी कटिबद्ध आहे सर. आणि आपण आम्हाला हा कार्यक्रम ऑर्गनाईज करायची अपॉर्च्युनिटी दिली सर. आय रिक्वेस्ट यू की सर वर्षातून एकदा नाही तर कमीत कमी क्वार्टरली जरी केलं तर आमचं सहकार्य पूर्ण राहील आणि तालुक्यात हा कॅम्प घेऊन लोकांना लाभ मिळेल. जिला परिषद सीईओ ने जिला परिषद के माध्यम से हो रहे कार्यक्रमों की जानकारी दी. शासनामार्फत विविध योजना सुरूच असतात, पण भरपूर वेळेस असं होतं की कोणती योजना कोणासाठी आहे आणि त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय लाभार्थ्यासाठी काही कंडिशन्स आहेत ते माहिती नसतं. तर अशा कार्यक्रमामधून आज आपण जवळपास इथे 40 स्टॉल्स लावलेले आहेत, ज्या स्टॉल्समधून विविध योजनांची माहिती तर मिळणारच आहे, तसेच त्या योजनांमधून ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे त्या लाभार्थ्यांना सर्टिफिकेट, त्या लाभाचं सर्टिफिकेट मिळणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत आपण विविध योजना जसे की घरकुलमार्फत आपण प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना असं आपल्या समाजातील विविध घटकांना म्हणजे एकदम तळागाळातल्या लोकांपासून ते ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा सर्व लोकांसाठी विविध प्रकारच्या घरकुलच्या योजना आहेत. तसेच ज्या लोकांना जॉब नाही मिळत त्यांच्यासाठी वर्षभरातून 100 दिवस आपण नरेगामार्फत आपण त्यांना 100 दिवस रोज त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नरेगा विभागामध्ये आपण विविध योजना राबवत असतो. इस सम्मेलन में 40 के करीब स्टॉल्स लगाए गए थे, जिसके माध्यम से नागरिकों को सरकार की योजनाओं की जानकारी दी गई. साथ ही लाभार्थियों को सरकारी लाभ का वितरण भी किया गया. इस कार्यक्रम में उच्च न्यायालय विधि सेवा उपसमिति नागपुर खंडपीठ के सचिव अनिल कुमार शर्मा, जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव सचिन पाटिल, काटोल के दीवानी न्यायाधीश MZAAQ कुरैशी और स्थानीय विधायक चरण सिंह ठाकुर उपस्थित थे.